ओला उबेर रॅपिडो कंपन्या या सगळ्या भिकार कंपन्या आहे. यांना फक्त कॉम्पिटिशन दिसते. कॉम्पिटिशनच्या नावाने हे कस्टमरला सगळ्यात स्वस्त रेट दाखवतं. आणि कस्टमरला जिथं स्वस्त भेटेल, कस्टमरचं काय, जिथं स्वस्त भेटेल तिथंच जाणार कस्टमर. आपल्याला स्वतःला लाज वाटत नाही आहे त्या गोष्टीची की आपण या कंपनीची गुलामी करतोय. एक स्वतःचं ॲप बनवावं आणि स्वतः मार्केटमध्ये उतरावं आणि स्वतः चालू करावं. जोपर्यंत आपण स्वतःचा प्लॅटफॉर्म ओपन करत नाही ना, तोपर्यंत हे आपले गळेच दाबणार आहेत. त्याच्यासाठी स्वतःचं ॲप्लिकेशन, स्वतःचं प्लॅटफॉर्म करून मार्केटिंग करावी आणि जेणेकरून किलोमीटरप्रमाणे रेट सगळ्यांना मिळेल आणि सगळे ड्रायव्हर खुश होतील. कंपनीवाल्यांना लाज कशी वाटत नाही बरं का? हां, ड्रायव्हर रोज मरमर करते, दिवस रात्र कवड कष्ट करते. काय फरक पडतो किलोमीटरने द्यायला? सबस्क्रिप्शन तर घेतच आहे ना तुम्ही. मग किलोमीटरप्रमाणे रेट द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सगळ्या कंपन्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही जोपर्यंत किलोमीटर रेटने देत नाही ना, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. जोपर्यंत तुम्ही किलोमीटर रेट दाखवत नाही कस्टमरला. आमचं आणि कस्टमरचं काही भांडण नाही आहे, पण आम्ही RTOच्या दरानेच रेट मागतो आहे आणि ते तुम्हाला द्यावंच लागेल. थोडे दिवस अजून एक वेळ तुमची येईल की तुमच्या कंपन्या इथून महाराष्ट्रामधून हकालपट्टी होईल. थोडे दिवस थांबा. ते रॅपिडोचं सगळ्यात भंगार. लाज वाटत नाही त्या रॅपिडोला. कस्टमरने कॅन्सल केल्यावर बी ID ब्लॉक करते. सगळ्यात भंगार आहे ते रॅपिडो. अनइन्स्टॉल करा पुण्यामधून रॅपिडोला. पळवा त्याला. आपण वर आणलंय त्याला, पळवा रॅपिडोला.